तिने आंधळा शुक्र केला. बलिराजाला सांगितलं, राजा नको रे, भगवान विष्णू ते कपटी रूपाने आले. तरी पण बलिराजानं ऐकलं नाही. सांगितलं, महाराज भगवंताच्या प्राप्तीसाठी मला कोणी आड आला असं तर मी त्याचा त्याग करतो. ऐका, राजा भरताला आई आड आली, भरत राजानं आईला दूर केलं. प्रल्हादाने आपल्या बाबाला बाजूला केलं. प्रल्हाद जनक विभीषणे बंधू आणि राज्य माता निंदू भरते केली. तसं इथे बलिराजाने भगवान वामनाच्या समोर आपल्या गुरु म्हणजे शुक्राचार्यांचा डोळा फोडला आणि 3 पाऊल जमीन देण्याचा संकल्प करत असताना संकल्प सोडला आणि आता बलिराजा 3 पाऊल जमीन द्यायला तयार झाले. भगवान वामनाने एका पाऊलामध्ये स्वर्ग मृत्यू आटवून टाकलं, दुसऱ्या पावलामध्ये पाताळ आटवलं. आता जागाच नाही ठेवायला. राजा बलीला सांगितले, राजा स्वर्ग मृत्यू पाताळ आटून गेलं, माझी अजून 1 पाऊल जमीन राहिलीये, आता कुठे पाय ठेवू? राजाने सांगितलं, हे ब्रह्मन, हे भगवान, आता माझ्याकडे दुसरं काहीच नाही, फक्त माझं डोकं आहे. बलिराजा खाली बसले आणि बसल्यानंतर या भगवान वामनाने बलिराजाच्या डोक्यावर आपला 3रा पाय ठेवला आणि पाय ठेवल्यानंतर भगवान वामनाने बलिराजाला 3रा पाय डोक्यावर ठेवून पाताळात घातलं, सुतल लोकामध्ये घातलं. आणि सुतल लोकामध्ये घातल्यानंतर भगवान परमात्मा सुतल लोकांपर्यंत गेले. बलिराजावर प्रसन्न झाले. बलिराजाला म्हणाले, राजा मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तू 3 पाऊल जमीन मागून देऊन माझं स्वागत केलं, आता मी तुला प्रसन्न झालेले, तुला जे काय मागायचं ते वरदान मागून घे. तेव्हा बलिराजा म्हणाला, हे भगवान, मला सुतल लोकांमध्ये नेऊन घातलं, आता इथं मला कोण आहे? तर माझी एकच विनंती आहे, मी सुतल लोकात राज्य करील, पण माझ्या दरबारात तुला द्वारपाल म्हणून राहावं लागेल. आणि म्हणून आता भगवान परमात्मा बलिराजाच्या दारामध्ये द्वारपाल झाले. पुढे लक्ष्मी मातेनं भगवंताला सोडून घेतलं. अशी कथा शुकदेवांनी राजा परीक्षितीला सांगितलेली आहे. पुढे नभा गुणभगत्यं यतत्वभातरं कवीं विष्णं जनमदायं ब्रह्मचारीन् मागता. नभाग राजाचं चरित्र आणि अंबरीषाची कथा शुकदेवांनी राजा परीक्षितीला सांगितली. पुढे सूर्यवंशाच्या कथेमध्ये काही महापुरुष होऊन गेले. त्यामध्ये हरितो रोहिसुतश्च शंभस्मात् विनिर्मितः चंपापुरी सुदैवतो विजयो भरुपेशात्मजः. पुढे परशुराम चरित्र आणि श्रीराम कथा झाली. प्रभू रामचंद्र सूर्यवंशामध्ये जन्माला आले आणि अधर्माचा नाश केला, धर्माची स्थापना केली आणि आता अयोध्येमध्ये विराजमान सुद्धा झालेले आहे. नंतर प्रत्येक माणसं का बच्चा बच्चा जय श्रीराम बोले. प्रभू रामचंद्राचा अवतार झाला अयोध्या नगरीमध्ये आणि ते वर्णन शुकदेवांनी केलं. आता पुढे याच वंशाच्या उत्तरार्धामध्ये सूर्यवंशाच्या अन्यापेक्षा 9व्या स्कंदाच्या उत्तरार्धामध्ये चंद्रवंशाच्या कथेला आरंभ झाला. अक्षदा आणि फुल वाटप करा. आता एकदा प्रभू रामचंद्राचा अवतार झाल्यानंतर सर्वजण आपण श्रीरामाचं भजन करू. तोपर्यंत सर्वांनी अक्षदा गुलाल वाटप करा. भगवान कृष्ण कन्याचा जन्म होणार आहे. भजन श्रवण करत करत अक्षदा वाटप. श्रीरामाचं भजन. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय
भगवान शिवाचार्य भगवान की जय, भागवत महापुराण की जय। जय श्री रामेश आज के आनंद की जय। पार्वती पते शिव हर हर महादेव। जय श्री कृष्ण। शुभदेव राजा परीक्षितीला कथा सांगतात राजा नव्या संघाच्या उत्तरार्धामध्ये सूर्यवंशाच्या कथेला पूर्ण विराम दिला आणि चंद्रवंशाची कथा आरंभ केली। चंद्रवंशामध्ये अनेक राजे महाराजे झाले होते, त्यामध्ये एक देवमिठ नावाचा राजा झाला होता। त्या राजाला 2 स्त्रिया होत्या। एका पत्नीपासून सूरसेन आणि एका पत्नीपासून अर्जन्य आणि पर्जन्याचे पुत्र झाले। पुढे चंद्रवंशाची वंशावळ वाढत गेली आणि या सूरसेन महाराजांना वसुदेवादी पुत्र झाले आणि अर्जन्य पर्जन्याला नंद उपनंदादी पुत्र झाले। वसुदेव महाराजांनी विवाह 7 केले होते। त्यांना 7 स्त्रिया होत्या, पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला, देवकी। संतती होत नव्हती म्हणून स्त्रिया करत राहिले। शेवटी देवकी मातेवर विवाह झाला, कृष्ण कन्याची प्राप्ती झाली। पण राजा परीक्षितीने सांगितले, बाबा असं नका ना करू, थोडस विस्तारपूर्वक सांगा ना बाबा, कारण आतापर्यंत आम्ही ऐकले बाबा, अनेक राजा महाराजांच्या ज्ञान भक्ती वैराग्याच्या कथा ऐकल्या, पण आज आम्हाला कृष्ण कथा ऐकायची आहे। जो अजन्मा जन्माला आला, जो अनामी नामा रूपाला आला, त्या भगवान परमात्माची कथा आम्हाला ऐकायची आहे। पृथ्वी तलावर अधर्म वाढला। भगवान परमात्मा 3 गोष्टीसाठी येत असतो, अधर्माचा नाश, धर्माची स्थापना आणि साधूच्या सांभाळण्यासाठी, साधूच्या रक्षणासाठी। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत उत्थानं धर्मश्रदात्मानं सृजाम्यहम्। जब जब हुई धर्म की हानि, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते तेव्हा परमात्मा येत असतो। उग्रसेन महाराज, त्यांच्या पत्नीचं नाव होतं पद्मावती। ती स्त्री अरण्यात ज्या वेळेला विहार करण्यासाठी गेली, एका दुर्मिल नावाच्या राक्षसानं पाहिलं, वाईट वासना निर्माण झाली, ती माऊली गर्भवती झाली, परत आली। उग्रसेन महाराजाला कळालं आपला गर्भ हिच्या पोटात नाहीये, तर तो दुराचारी आहे। 9 महिन्याला बाळ जन्माला आलं, तर पाण्यात बांधून यमुना नदीत टाकून दिलं। ते बाळ सुरसेन महाराजाला सापडलं, तर कचून बांधलं होतं किवीच्या पाण्यात। त्या बाळाला पाण्यातून बाहेर काढलं, त्याला दूध पाचवलं, त्याचा प्राण वाचवला। लहानाचं मोठं झालं, त्या बाळाने विचार केला तपश्चर्या करावं लागेल। ते बाळ भगवंताच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यासाठी निघालं। भगवान शंकर प्रसन्न झाले, त्याला वरदान दिलं की तुला देवाच्या शिवाय कोणी मारणार नाही, याच्यासाठी एक धनुष्य देऊन टाकलं। हा कंस होता। कंस विचार करतोय, माझ्या बाबाने मला पाण्यात केळीच्या पानात बांधून टाकून दिलं होतं, एवढा बाप दुराचारी आहे, आता मात्र एकालाही सुखाने जगू देणार नाही। परत आला, उग्रसेन महाराजाला बंदीशाळेत टाकलं, देवक राजाला बंदीशाळेत टाकलं, अत्याचार दुराचार करायला लागला। साधू संतांना त्रास, गायींना त्रास, ब्राह्मणांना त्रास, मुक्या प्राण्याला त्रास, सज्जनाला खूप त्रास द्यायला लागला। दुर्जनाची ताकद ही सज्जनाला त्रास देण्यासाठी असते आणि सज्जनाची ताकद ही धर्माच्या रक्षणासाठी असते, दयामाया करण्यासाठी असते, परोपकार करण्यासाठी असते। खूप अत्याचार करायला लागला, सर्व घाबरले, कडे कपाटी जाऊन बसले। पृथ्वीला पापाचं ओझं सहन होत नाही। पृथ्वी मातेनं गाईचं रूप धारण केलं, गाईच्या वासराचं, आणि
वत्सरूपी पृथ्वी भ्रमया पासी जाय नैनी वाहे तोही सांगतसे डोळ्यात पाणी आणून सांगायला सोसविना भार मजाता थोडा पाप वाढले देवा ब्रह्मदेवाने सांगितले काळजी करू नको वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुषये परः जन्निसते तत्प्रियर्थम संभवन्तो सुरस्त्रिया मी साक्षात वसुदेव महाराजांच्या घरी जन्माला येईल गोमाता परत आली पृथ्वी तिकडे कंसाचा दुराचार अत्याचार वाढले देवकी माता आपल्या रूम मध्ये बसली होती कंस आल्यानंतर देवकीने कंसाकडे पाहिलं आणि सांगितलं दादा अरे तू माझ्या पाठचा भाऊ आहेस माझं रक्षण करणारा पण मला असं वाटतं दादा तू भोजवंशाला कलंक आहेस कारण अरे माणसानं आपल्या ताकदीच्या जोरावर कोणाचा सांभाळ करावा रक्षण करावं कोणाला त्रास देऊ नये दादा पण तू खूप त्रासदायक आहेस ताई काय झालं ग दादा माझा सांभाळ कोण करेल माझ्या मायबापाला तुझ्या मायबापाला बंदीशाळेत टाकलं आपलं कसं होईल अरे मी विवाहयोग्य झाले माझा विवाह कोण करेल लग्न कोण करेल त्यावेळेस सांगितलं ताई मी माझ्यासारखा पाठीशी भाऊ असताना काय काळजी करते वसुदेव महाराजाबरोबर देवकी मातेचा विवाह जमवला नियोजित स्थिती तयार केली आणि त्या तिथीला आपल्या बहिणीचं विवाह लग्न वसुदेव महाराजाबरोबर मोठ्या थाटामाटात लावलं आणि रस्त्याने सर्वांना सांगत होता माझी लाडकी बहीण देवकी ताई तिचा विवाह मी माझ्या स्वतःच्या मर्जीने केलेला आहे माझ्या ताईला मी जीवनात काहीच कमी करू देणार नाही बहीण भावाचं नातं खूप श्रेष्ठ आणि पवित्र असतं ज्या बहिणीच्या पाठीमागे भाऊ आहे त्या बहिणीला त्रिलोक्या जगात काहीच कमी नसतं म्हणून पाठी राखा भाऊ असा शब्द आहे ताई तू काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी रथ निघाला हजारो हत्ती घोडे भरपूर दान धर्म आपल्या बहिणीला देत होता पण नेमका अर्ध्या रस्त्यात गेल्यावर आकाशवाणी झाली प्रतिप्रहिग्रहं कोसं अभासः शरीरवा अशास्ताष्टमो गर्भो हन्ताया वसया पुरा हन्ताया वसे बुधा आकाशवाणी हे कोसा काय बहिणीचा विवाह करतो थाटामाटा तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा गर्भ तुला ठार करेल आकाशवाणी झाल्याबरोबर कंसाला राग उतावीळ होता आता तलवार घेतली देवकीचे केस पकडले खाली ओढून पाडणार एवढ्या वसुदेव महाराज म्हणले नकाणा महाराज अरे तुमची बहीण आहे पण आता माझी सौभाग्यिनी आहे ती सौभाग्यवती आहे का मारताय तिला अरे तिचा 8वा गर्भ ठार करणार आहे ती नाही करणार कंस म्हणाला देवकी जर मारली तर बाळ जन्माला येणार नाही बाळ जन्माला नाही आलं तर मला मारेल कोण वसुदेव महाराजांनी नियती सांगितली महाराज या जीवनामध्ये प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला असतो कोणतं ठिकाण कोणतं वय कोणत्या माध्यमातून मृत्यूचं ठिकाण ठरलेलं लक्षात ठेवा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यूची नोंद होते आणि कोणी यापासून टळू शकत नाही कोणी मृत्यूला टाळू शकत नाही बस पण हे पाप करू नका महाराज एका स्त्रीला मारू नका खूप मोठं पाप असतं ते स्त्री हत्येचं पाप कशानंच नाहीच होत नाही मी तुम्हाला वचन देतो मी झालेलं बाळ तुम्हाला आणून देईल वसुदेव महाराज सत्य बोलत होते म्हणून विश्वास ठेवला वसुदेवाने देवकी माता घरी गेली पहिला पुत्र झाला त्याचं नाव कीर्तिमान आणून दिला कंसाकडे कंसानं बाळ बघितला विचार केला मला 8वा मारणार आहे हा मारणार नाही तो बाळ परत करत होते एवढ्या नारद मुनीने विचार केला कंसाला जर दया निर्माण झाली तर तो दुराचार करणार नाही त्याच्या पापाचा घडा भरणार नाही आणि पापाचा घडा भरल्याशिवाय देवाला त्याला मारता येणार नाही त्याच्यासाठी काय केलं
परमात्माने नारद मुनीने त्याला सांगितलं, बाळा हे 8 पाकळ्याचं फुल बघ, कोणतीही पाकळी पहिला होऊ शकते, तसं 8वाही पहिला होऊ शकतो, पहिलाही 8वा होऊ शकतो. कंसाने आपल्या देवकी मातेला बहिणीला बंदीशाळेत टाकलं. एक तर 6 बाळ कंसाने मारली. 7व्या गर्भाची स्थापना झाली. भगवान परमात्माने योग मायेला सांगितलं, तो गर्भ 7वा गर्भ काढायचा देवकीच्या गर्भातला आणि गोकुळामध्ये वसुदेव महाराजांची 2ऱ्या क्रमांकाची पत्नी, तिचं नाव आहे रोहिणी, तिच्या गर्भात घेऊन घालायचं. तसंच केलं. योग मायेने तो गर्भ काढला आणि रोहिणीच्या गर्भात घातला. रोहिणी गर्भवती झाली. सर्वांना नवल वाटलं. लोक निंदा करायला लागले, पण आकाशवाणी झाली, हा सुद्धा गर्भ रोहिणीच्या गर्भातला वसुदेव महाराजांचा आहे. आणि हळूहळू 9 महिने पूर्ण झाले आणि भाद्रपद शुद्ध एकादशीच्या दिवशी बलराम दादा जन्माला आले. बोलिए बलदाऊ भैया की जय, आज के आनंद की जय. आणि बलराम दादाचा जन्म झाला. हळूहळू वाढायला लागले. आता 8वीची वेळ आली. देवकी माता गर्भवती झाल्याबरोबर सूर्यासारखं तेज धारण केलं. उदरात आहे लक्ष्मीचा पती. हळूहळू महिने होत होते. 5 महिने झाले, 7 महिने झाले. ऋषी मुनीला आनंद, गणगंधर्वाला आनंद, देवतांना आनंद, 10 दिशेला आनंद. प्रत्येकाला वाटत होतं आज आपला कैवारी येणार आहे, आपला रक्षण करता येणार आहे, आपला रक्षक या पृथ्वी तलावर येणार आहे. प्रत्येक जणाला आनंद, गाई गोपालांना आनंद, पशु पक्ष्यांना नदीला आनंद. आणि असा महाभयंकर प्रसंग आला. सर्व देवता आकाशामध्ये पुष्पांचा वर्षाव करण्यासाठी आले. इकडे गोकुळामध्ये, मथुरेमध्ये ज्या ठिकाणी यशोदा देवकी माता आहे, तिथे फक्त देवकी आणि आकाशातला चंद्र जागा आहे. सर्व देवतांनी देवकीच्या गर्भाची स्तुती केली. सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं सत्यशयामि निहितं च सत्य सत्यस्य सत्यमृतसत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. चतुरस्य पंच विदर्शनात्मा सप्तस्य दष्ट विटपोनवाक्ष दशब्दैर्विगरो हृदयादिवृक्षा दिष्टां वैते मोक्षिगतं परं पुमान् अंशेन साक्षात् भगवान् भवाय नमः. सर्वांनी 8व्या गर्भाची स्तुती केली. आणि आता 9 महिने पूर्ण झाले. श्रावण महिना लागला. त्या दिवशी बुधवार होता. रात्रीचा प्रसंग. आकाशामध्ये चंद्र किलकिल किलकिल असा असायला लागला. चंद्राला आनंद वाटला, आज माझ्या वंशामध्ये जगताचा मालक येणार आहे. आणि पुढे सर्व देवता हातामध्ये पुष्पांचा वर्षाव करण्यासाठी फुले घेऊन थांबलेले आहेत. यमुना मैया खळखळ अशी किलकिल हसत होती. मंद मंद वारा वाहत होता. श्रावण महिना, रात्रीची वेळ, वार बुधवार, अष्टमी तिथी. आणि अशा वेळेला सर्व देवता आकाशामध्ये पुष्पांचा वर्षाव करण्यासाठी आले. देवतांच्या हातामध्ये शंख आहे. देवकी मातेच्या पूर्व दिशेला लख प्रकाश पडला आणि लख प्रकाश पडल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेच्या पुढे प्रकट झाली. एकदम शंख स्फुरण झालं आणि त्याच वेळेला भगवान कृष्ण कन्हैया प्रकट झाले. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. आचार्य भगवान की जय. जय श्री राधे. जन्म झाल्याबरोबर
देवकी मातेला खूप आनंद झाला. सर्व देवतांनी पुष्पांचा वर्षाव. देवकी मातेने सांगितलं देवा टाइम झालाय, पण मला एक सांगा 8 वर्षाची मूर्ती माझी कोण करेल? देवाने सांगितलं आई जर मी लहान झालो तर तुला माझा सांभाळ करावा लागेल. मी याच वयात राहिलो तर मी तुझा सांभाळ करेल. पण आईला मातृत्वाचं प्रेम खूप छान वाटतं. आईने सांगितलं तुम्ही बालक व्हा, मी तुमचा सांभाळ करेल. छोटासा चिन्ना गोड बाळ आपल्या मांडीवर घेतला आणि एवढ्यात वसुदेव महाराज जवळ आले. बघतात तर सूर्यासारखा तेजस्वी आणि गोड बाळ उचलला. बाळ कडकडून मिठी मारली. त्यावेळेला यशोदा देवकी माता म्हणते असं मिठी मारून चालणार नाही. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारे. देवी कुठे बाळाला ठेवू ग? आणि एवढा मोठा सूर्य कुठे झाकत असतो का? वसुदेवा चिंतामणी हर्षण माये म्हणी. वसुदेवाला चिंता निर्माण झाली आणि चिंता निर्माण झाल्याबरोबर नामदेवराय सांगतात नामा म्हणे आले हसे देव तेव्हा सांगतसे. काय सांगितलं देवाने? नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, घराला वसुदेव महाराजांनी बाळाला डोक्यावर घेतलं. हळूहळू हळूहळू यमुना बंदी शाळेतल्या हातापायाचे खुल गई सारे तले में क्या बात हो गई, खुल गए सारे तले में क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया, जब से जन्मे कन्हैया क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया क्या बात हो गई, जैसे जन्मे कन्हैया क्या बात हो गई, खुल गए सारे ताले में क्या बात हो गई, खुल गए सारे ताले में क्या बात हो गई, जब से
लाल कृष्ण भगवान की भगवान कृष्ण कन्या यमुना मैयापर्यंत आले. नदीला पूर आला होता. खाली ठेवा वाटलं तुझं. पाण्यात प्रवेश केला. लगेच शेष नाग आले. तुमच्या प्रवीण महाराजांनी शेष नाग सुद्धा तयार केले आणि भगवान कृष्ण कन्हैया वसुदेव महाराजांनी डोक्यावर घेऊन यमुना मैयाला पूर आला होता. गुडघ्यापर्यंत पाणी, छातीपर्यंत पाणी, दाढीपर्यंत. आपला डावा पाय काढून यमुना मैयाला दर्शन दिले. यमुना मैया उतरली. गोकुळामध्ये गेल्यानंतर उत्तर द्वारा वाटे नंद बाबाच्या वाड्यात गेले. यशोदा मैयाच्या महालात परमात्माला ठेवलं. तिथली मुलगी उचलली महामाया. परत आले. आल्यानंतर आपोआप बंदी शाळेचे द्वार लागले. पेढ्या हातात पडल्या. डोक्यावर माया घ्याल तर बंधन पडती. बंधन जुटतात मायेला डोक्यावर घेतल्यानंतर आणि देवाला डोक्यावर घेतलं तर बंधन तुटतात. म्हणून भगवंताला डोक्यावर घेतल्याने बंधन तुटली. गोकुळामध्ये बाळ आणून ठेवलं. तिकडे ही मुलगी बंदी शाळेत आल्यावर मोठ्यानं रडायला लागली. कंसाची पहारेकरी जागी झाली आणि सर्वांना कळालं आणि मग जागे झाली. महाराज उठा, 8वा जन्माला आला महाराज. महाराज 8वा जन्माला आला. लवकर उठा महाराज. लेकराचा आवाज ऐकल्यानंतर कंस धावत आला. देवकी मातेच्या मांडीवरचं बाळ उचललं. हातात पकडलं. बाहेर आपण फिरून आपटणार आकाशात. आता तो निसटलं आणि ते बाळ आकाशात गेलं. आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली. उजला केवली उपजला मज आधी. तिकडे गोकुळात मात्र पहाटेची वेळ आहे. नंद बाबाची छोटी बहीण सुनंदा यशोदा मैयाच्या महालात गेली. सांगितलं भाभी उठो, आपको लाला भयो. आणि ही बातमी तिने सगळ्या गावात सांगितली. नंद बाबाला मुलगा झाला.
महाकाली से मिलके बिना कर बदलेंगे, महाकाली से मिलके बिना कर बदलेंगे। आज
घेण्यासाठी आहे. आणि 56 प्रकारचा भोग आपल्याला प्रसाद वाटायचा पंक्तीला उद्या घेऊन या. आतापर्यंत ज्यांना वेळ मिळाला नाही त्यांनी उद्या जरूर काढावा. बस कधीचे आपले फक्त 2-3 दिवस राहिले आहेत. सर्वांनी हा आनंद आपण घ्यायचा आणि इतरांना पण द्यायचं काम करायचं आहे. भगवत भक्तीचा आनंद. दोन मिनिटात एक आपले प्रश्नमंजुषा राहिलेले. कुणीतरी आजच्या कथेचा प्रश्न आहे. प्रश्न आहे का सर्वांनी? महिला मंडळासाठीच ना? आता पुरुष मंडळासाठी आजचा प्रश्न आहे का? भगवान वामनाने बलिराजाला कोणत्या लोकांमध्ये घातलं होतं? आज मी सांगितलंय. ज्याला इथं त्यांनी हात वर करा. वा सांगा सांगा सांगा. पाताळ लोक कोणते लोक? हे सगळे पाताळ म्हणजे पाताळात एक पाताळ आहे मी त्याचं नाव सांगितलं होतं. आता नाही विषय नाही. पुरुष मंडळ महिला मंडळ काल भेटलं. हा हा बाबा सांगा. आपल्या कार्यक्रमात दरवर्षी येतात तरी त्यांचा सत्कार मी महाराजांना अशी विनंती करतो की कराड साहेबांचा सत्कार करावा. तसेच आमच्या सप्त्यासाठी अन्नदाते म्हणून त्यांनी दरवर्षी पंगत सुद्धा देतात. टाळ्या वाजून स्वागत करावं कराड साहेबांचं. तसेच डॉक्टर साठे साहेब हे पण आलेले आहेत तरी त्यांचा सत्कार महाराजांनी करावा. तरी साठे साहेबांचा सत्कार तुम्ही करावा. स्वागत करावं. यानंतर आपल्या सर्वांचे 10 वर्षे सतत आपल्या ग्रामसेवक साहेब म्हणून तसेच शेजारचे मोहन केंद्रे साहेब, कारण माझे क्लासमेट असल्यामुळं साहेब म्हणायची वेळ आलेली आहे बघा. तसेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्यातले ज्येष्ठ नागरिक ईश्वरप्पा नरोदे यांनी उत्तर दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार गावल्याच्या वतीनं भारताच्या हास्य होणार आहे तरी त्यांनी त्या सत्कार स्वीकारावा. सगळ्या गाववाल्याचा सत्कार आहे आणि आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी कराड साहेब आहेत आणि कराड साहेब सतत असणारे येते 10 वर्षापासून आपल्याला त्या ठिकाणी मदत करतात. त्यांच्या मुलाला आपल्या सगळ्याचा असणारे येते या ठिकाणी आशीर्वाद असतो असं मी या ठिकाणी सांगतो. असा छोट्या गाण्याचा सत्कार समारंभ समाप्त झाला असं महाराजांना सांगतो. तरी पुढील कार्यक्रम चालला एक फक्त पाळणा झोपत आहे एक चरण म्हणून. आणि रेशम की है डोर चंदन का है पलना रेशम की है डोर वृंदावन में झूला झूले वृंदावन में झूला झूले
खुशी नहीं छाई गोकुल में चारों ओर, वृंदावन में झूला झूले नटवर नंदन किशोर, वृंदावन में झूला झूले नटवर नंदन किशोर। गोपाल कृष्ण भगवान की। चला आरतीसाठी सर्वांनी उभं उभं टाकायचं आहे। आरतीचे यजमान या ठिकाणी शंकर मारुती पिट्टलवाड यांना भगवंताच्या कृपेनं मागच्या वर्षी नारळ श्रीफळ ठेवलं, मुलगा झाला म्हणून त्यांनी 5 किलो पेढे भगवंताच्या चरणी समर्पित केले, त्यांना कोटी कोटी धन्यवाद। गोपाल कृष्ण
आज मोजे गंगा हिप्परगा येथे प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह हा 78वा वर्ष चालू आहे। मोजे गंगा हिप्परगा येथील आमच्या पूर्वजांनी जे आम्हाला हे घालून दिलेला आहे नियम, या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक 9 दिवस एकत्र येतात आणि या भक्तीच्या ह्या मार्गामध्ये विलीन होऊन आम्ही ही 78वी वर्षाची ही परंपरा चालू आहे। तसेच संत मोतीराम महाराज, मारुती महाराज यांच्या आशीर्वादाने हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह हा ईश्वरचरणी अजून प्रार्थना करतो की या 78 वर्षाच्या ऐवजी शताब्दी पूर्ण व्हावं ही संत श्रेष्ठ मोतीराम महाराजांच्या चरणी इच्छा किंवा नतमस्तक होऊन सांगतो। आज गंगा हिप्परगा या गावामध्ये आमच्या येथे जवळजवळ 78 वर्ष झाले आणि आमच्या मतानं ही शताब्दी सुवर्ण संधी व्हावी आणि आम्हाला या मोतीराम महाराजाचं तसंच मोतीराम महाराजाचं कृपेने आम्ही सर्व लोक आहे ते या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक आम्ही या ठिकाणी आहे ते नांदत आहोत आणि सुखाने असणार आहे ते त्या ठिकाणी हा सप्ताह चालवत आहोत। अशा प्रकारे आम्ही हा सप्ताह शताब्दी पूर्ण करणार आणि आम्हाला जवळजवळ मारुती महाराज आणि मोतीराम महाराज यांनी आमच्यावर कृपा करावी व आम्हाला असं दरवर्षी याही पेक्षा आणखी देखील आहे ते त्या ठिकाणी सर्व असणार आहे ते सप्ताह मोठ्या जोशानं आनंदानं पूर्ण व्हावं अशी मी देवाला प्रार्थना करतो आणि सर्व लोक आहे ते या ठिकाणी सुखी समाधानानं वागावं आणि कसल्याच प्रकारचा द्वेष भावना न ठेवता हा सप्ताह पूर्ण करावा असं मी आहे ते सर्व या गावातील गंगा हिप्परगा लोकांना विनंती करतो आणि त्यांनी या सप्ताहामध्ये सर्व एकोप्याने असणारं सर्व कार्य करावं आणि सर्वांना आहे ते देवांना मी प्रार्थना करतो की या ठिकाणी आहे ते आम्हाला आनंद देवो आणि आम्हाला सुखी समाधान नांदावो अशी एवढी मी देवाजवळ प्रार्थना करतो। आमच्या गावातील गंगा हिप्परगा नगरीमध्ये अनेक वर्षापासून म्हणायचे 88 वर्षे हे सप्ताह होत आहे। 88 वर्षच नाही ताई आम्ही शताब्दी देखील या आमच्या गावच्या आराध्य दैवत हनुमंतरायाच्या कृपेने, भगवान शंकराच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने आम्ही ही शताब्दी करू शकतो। ही आमच्या पाठीमाग आमच्या वडिलांची, आमच्या पूर्वजांची, आमच्या आजापंचाची आशीर्वाद असल्यामुळे ही आम्ही पूर्ण शताब्दी करतो हे मला अभिमानानं सांगा वाटत आहे। रामकृष्ण हरी, मी गंगा हिप्परगा येथील रहिवासी असून आमच्या नगरीमध्ये 78 वर्षापासून हरिनाम सप्ताह साजरा होतो आणि आज 13-14 वर्षापासून भागवत कथा पण होते। सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन हा सोहळा फार थाटामाटात साजरा करतात। आवाज बहुजनांचा।